यानंतर बातमी आहे ममता बॅनर्जी यांच्या संदर्भात संदेशाखाली अत्याचारामुळे ममतांना दणका बसलेला आहे। क्रूर कर्मा शहाजहाला सीबीआयच्या ताब्यात द्यायचे आदेश देण्यात आलेले आहेत। संदेशाखाली अत्याचारामुळे ममतांना दणका बसलेला आहे। क्रूर कर्मा शहाजहाला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले। संदेशाखाली अत्याचारामुळे ममता बॅनर्जी यांना दणका बसलेला आहे। क्रूर कर्मा शहाजहाला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले। तर कोण आहे शहाजहा पाहूयात। शहाजहा शेख हा तृणमूलचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांचा निकटवर्ती आहे। संदेशाखालीत तृणमूलचा ब्लॉक अध्यक्ष आहे। आधी फेरीवाला 2003 मध्ये स्थानिक राजकारणामध्ये प्रवेश केला। समाजसेवेच्या नावाखाली परिसरामध्ये दमदाटी करण्याचं काम सुरू केलं। शहाजहावर दुहेरी हत्याकांडाचा आरोप देखील आहे। शहाजहाकडे करोडोची संपत्ती असल्याचा दावा केला जातोय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रेयस, संदेशाखालीत अत्याचारामुळे ममतांना दणका बसण्याची शक्यता वर्तवली जाते, या संदर्भातली अधिक माहिती। गेल्या 2 महिन्यापासून जे हे प्रकरण चाललेलं आहे यामध्ये हे आता नवं वळण आलेलं आहे आणि यामध्ये कोलकाता उच्च न्यायालयामध्ये ममता सरकारकडून जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारला हा मोठा दणका दिलेला आहे आणि 5 वाजेपर्यंत सीआयडीला आदेश देण्यात आलेले होते की या क्रूर कर्मा शेख शहाजहाला ताब्यात द्यावा सीबीआयच्या। आणि त्यामुळे काही भाजपाच्या नेत्यांनी याआधी सुद्धा असे आरोप केलेले आहेत की त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवणे म्हणजे एका प्रकारचं संरक्षण आहे असा आरोप भाजपाकडून करण्यात आलेला होता। त्यानंतर हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ममता सरकारने या संदर्भातली याचिका दाखल केलेली आहे। ती याचिका सुद्धा फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे हा मोठा दणका ममता सरकारला आहे। आणि संदेशखालीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तिथल्या महिलांची भेट घेतली आणि त्या संदर्भात तिथल्या त्यांची आपबीती त्यांनी जाणून घेतलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये केंद्र सरकार देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं दिसतंय। त्यामुळे ममता सरकारला या संदर्भात आता काही ना काही कठोर पाऊल घ्यावेच लागणार आणि त्या संदर्भातलं उत्तर सुद्धा जनतेसमोर मांडावं लागणार आहे। जी धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।